नमस्कार, मी ऋषिकरत मित्रांनो, नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुलांना आता 4 नवीन शैक्षणिक सहाय्य योजना आलेल्या आहेत. त्या योजना कोणकोणत्या आहेत, त्यासाठी अटी, सेवा, शर्ती, पात्रता काय याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. मित्रांनो, त्यासाठी महत्त्वपूर्ण शासन निर्णय सुद्धा आलेला आहे. जर तुम्ही कोणत्याही प्रकारचं शिक्षण घेत असाल किंवा तुम्ही 9वीत असाल, 11वीत असाल किंवा वैद्यकीय शिक्षण घेत असाल किंवा अभियांत्रिकी जर शिक्षण घेत असाल, तर यासाठी तुम्ही अर्ज करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला शिष्यवृत्ती मिळेल. पूर्वीच्या ज्या 2 नवीन योजना होत्या, त्या योजना या ठिकाणी बंद करण्यात आल्या आणि त्या जागी सुधारित शैक्षणिक योजना या ठिकाणी आलेल्या आहेत. आता या योजनेच्या अटी, सेवा, शर्ती, पात्रता काय आहेत आणि कशाप्रकारे लाभ घ्यायचा या ठिकाणी बघूयात. त्या संदर्भात महत्त्वपूर्ण जी-आर आलेला आहे, बघू शकता. शैक्षणिक सहाय्य योजना या ठिकाणी नवीन शिष्यवृत्ती योजना ज्या चालू करण्यात आल्या. जवळपास 6 योजना आहेत, त्यातील 4 आपल्या कामीच्या आहेत. बाकीच्या 2 काय आपल्या जास्त काय एवढ्या कामीच्या नाहीत. आता 4 कोणत्या महत्त्वाच्या आहे, मग तुमचं 9वीत शिक्षण असो, 11वीत असो, वैद्यकीय शिक्षण असो किंवा अभियांत्रिकी शिक्षण असो, तरी तुम्ही यासाठी पात्र असाल. आता शैक्षणिक सहाय्य योजना ही नवीन आहे. ज्या जुन्या 2 योजना होत्या त्या आता बंद केल्यात आणि त्याऐवजी या नवीन योजना सुरू करण्यात आल्या. आता कोणत्या योजना आहेत आणि पात्रता काय ते या ठिकाणी बघूयात. सर्वप्रथम योजनेचं नाव बघा. इयत्ता 9वी उत्तीर्ण पाल्यास पुढील शिक्षणाकरता सहाय्य योजना. म्हणजे तुमची 9वी उत्तीर्ण आहे, 9वी तुम्ही पास झाला असाल, तर पुढील शिक्षणासाठी तुम्हाला सहाय्य योजना या ठिकाणी आलेली आहे. नोंदीत जीवित बांधकाम कामगारांचे पहिले 2 पाल्य. म्हणजेच काय, पहिल्या फक्त 2 मुलांसाठी ही योजना लागू राहील, पुढील मुलांसाठी नाही. पती-पत्नी दोघांपैकी कोणत्याही एकाला ही योजना लागू राहील, दोघांना मिळणार नाही. 1ली ते 7वी पर्यंत जर अगोदर एखाद्या योजनेचा लाभ घेतला असाल किंवा 8वी ते 10वी तरी सुद्धा मिळणार नाही. पाल्य 9वी उत्तीर्ण झाला असेल, त्या दिनांकापासून उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून 1 वर्षाच्या आतमध्ये केव्हाही अर्ज करायचा आहे आणि ₹20,000 या ठिकाणी लाभाची रक्कम दिली जाईल. त्यासाठी आवश्यक कागदपत्र काय? पाल्याचे म्हणजे त्या मुलाचे आधार कार्ड, त्या मुलाचं 9वी मधील शाळेचं ओळखपत्र आणि त्याची जी गुणपत्रिका असेल ती गुणपत्रिका. त्याच पद्धतीने मग जर पाल्य 11वी उत्तीर्ण असेल, पाल्य जर 11वी पास असेल तर त्यासाठी बघू शकता. बांधकाम कामगाराची पहिली 2 मुले पाल्य या ठिकाणी पात्र असतील. पती-पत्नी दोघांपैकी कोणत्याही एकाला लाभ या ठिकाणी नोंदणीकृत असणं आणि कोणत्याही एकालाच लाभ दिला जाईल. यापूर्वी जर तुम्ही या ठिकाणी इयत्ता 1ली ते 7वी असेल, या ठिकाणी 8वी ते 10वी असेल किंवा 11वी ते 12वी असेल, याचा जर लाभ घेतला असेल, तर परत लाभ घेता येणार नाही हे सुद्धा सांगण्यात येते. ज्या दिनांकास पाल्य 11वी उत्तीर्ण झाला असेल, गुणपत्रिकेवरील दिनांक ग्राह्य धरल्यापासून 1 वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला अर्ज करायचा. अर्ज कसं करायचा समोर आपण व्हिडिओ ज्यावेळेस ऑनलाईन फॉर्म सुरू होतील त्यावेळेस घेऊन येऊ. सदर योजनाकरता ₹25,000 प्रति पाल्य इयत्ता लाभाची रक्कम बांधकाम कामगारांच्या खात्यामध्ये दिली जाईल. यासाठी आवश्यक कागदपत्र काय आहेत? पाल्याचे आधार कार्ड ओळखपत्र, इयत्ता 11वी मधील शाळेचे ओळखपत्र, पाल्याच्या 11वी मध्ये उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका. एवढे डॉक्युमेंट्स पाल्याचे जर असेल तर यासाठी अर्ज करू शकता. अर्ज कसं करायचा तो लवकरच आपण व्हिडिओ घेऊन येऊ ज्यावेळेस फॉर्म सुरू होतील. नंतर जर समजा वैद्यकीय पदवी जर घेत असाल तर त्यासाठी 6 योजना काय? मंडळाकृत नोंदणीकृत जर बांधकाम कामगाराच्या पहिल्या 2 पाल्यांना वैद्यकीय क्षेत्रातील कोणत्याही पदवीकरता या ठिकाणी सहाय्य योजना ही राबवण्यात येत आहे. पदविका असेल, पदव्युत्तर पदवी असेल किंवा पदविका जर असेल तर या ठिकाणी मिळणार नाही. नोंदणीकृत जीवित बांधकाम कामगाराचे पहिले 2 पाल्य पात्र असतील. बांधकाम कामगाराचे पती किंवा पत्नी या ठिकाणी पात्र असणार नाही. पती-पत्नी दोघेही जर बांधकाम कामगार असेल तर कुणाला एकालाच लाभ मिळेल. नंतर पदवीच्या कोणत्याही शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झाल्यानंतर उत्तीर्ण वर्षासाठी या ठिकाणी तुम्हाला लाभ घेतला जाईल. म्हणजे कोणत्याही वर्षात तुम्ही असू द्या पदवीच्या, तर तुम्ही लाभ घेऊ शकता. ₹1,00,000 या ठिकाणी बांधकाम कामगाराच्या खात्यामध्ये दिले जाईल. यासाठी पाल्याचे ओळखपत्र, पाल्य ज्या महाविद्यालयामध्ये पदवीकरिता त्या महाविद्यालयाचे ओळखपत्र, आधार कार्ड, चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड आणि उत्तीर्ण वर्षाची गुणपत्रिका जर असेल, तर यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. पाल्याचे आधार ओळखपत्र असणं गरजेचं आहे. महाविद्यालयाचं जे आयडेंटिटी कार्ड असतं ते सुद्धा गरजेचं आहे. नंतर जर समजा अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंगला जर पाल्य असेल तर त्यासाठी सुद्धा या ठिकाणी सांगण्यात येते. अंतर्गत नोंदणी सक्रिय बांधकाम कामगारांच्या पहिल्या 2 पाल्यांना या ठिकाणी दिले जाईल. पदवीकरता कोणत्याही शैक्षणिक वर्षामध्ये शिक्षण घेण्याकरिता शैक्षणिक सहाय्य म्हणून या ठिकाणी दिले जाईल. फक्त जर अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये
पदविका असेल किंवा पदवीधर असेल, पदव्युत्तर जर असेल तर या ठिकाणी मिळणार नाही, हे सुद्धा सांगण्यात येत आहे. बांधकाम कामगाराची पती किंवा पत्नी या ठिकाणी पात्र असणार नाही, फक्त पाल्यच पात्र असेल. दोघं जरी या ठिकाणी बांधकाम कामगार असतील तर कुणाला एकालाच लाभ मिळेल. पदवीच्या कोणत्याही शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झाल्यानंतर त्या उत्तीर्ण वर्षासाठी या योजनेचा लाभ या ठिकाणी सदरील पाल्य घेऊ शकतं. त्यासाठी ₹60,000 प्रति पाल्य या ठिकाणी दिले जातील बांधकाम कामगाराचे आणि तेच डॉक्युमेंट या ठिकाणी आधार कार्ड, महाविद्यालयाचं आयडेंटिटी कार्ड, या ठिकाणी पदवीचं जे उत्तीर्ण मार्कशीट आहे तीच या ठिकाणी राहील. नंतर मग मूलभूत वस्तू सुद्धा या ठिकाणी दिले. बेसिक किट म्हणजेच दप्तर वगैरे असेल, शालेय साहित्य सुद्धा या ठिकाणी दिले जाईल. अशा प्रकारच्या या 4 महत्त्वाच्या योजना आहेत. बाकी योजना आहेत तर ते समजा जर पाल्य दुसऱ्या देशामध्ये शिकत असेल त्यासाठी आहेत. पण या आपल्या 4 महत्त्वाच्या कामीच्या योजना आहेत.